श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गुरूंचे गाणगापूर आगमन, ब्रह्मराक्षसाचा उद्धार. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपाआशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांझ-म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले. ही वाट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांझ-म्हैस भाड्याने मागू लागले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, माझी म्हैस दुभती आहे. 2-2 घागरी दूध देते. ती म्हैस मी माती वाहण्यासाठी देणार नाही. ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले. ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना. ते म्हणाले, कालपर्यंत वांझ असलेली म्हैस आज अचानक दुभती कशी झाली? तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोट्यात नेऊन त्यांच्यात देखत त्या म्हशीने 2 घागरी दूध काढून सर्वांना दाखवले. त्यामुळे लोकांची खात्री पटली. ते आले तसे परत गेले. ही बातमी गावभर झाली. ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली. मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरूंच्या दर्शनाला गेला. श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला, स्वामी, आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो. आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे कळणार? आपणच या जगाचे उद्धारकर्ते आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आपण मनुष्य वेशधारी परमेश्वर आहात. मी अज्ञानी नरजीव आहे. आपण माझा उद्धार करा. त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते त्याला म्हणाले, आम्ही अरण्यवासी संन्यासी. आमच्याकडे तुझे काय काम आहे? तू आपल्या परिवारासह येथे कशासाठी आला आहेस? तुला काय हवे आहे? त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला, आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे. आपण असे वनवासात का राहता? आपण येऊन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील. गाणगापूर हे महास्थान आहे. आपण ते पावन करावे. आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो. तेथे राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा. राजाने अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्री गुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले. श्री गुरूंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्यासाठी पालखी सजवली. मग त्या वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्री गुरूंना गाणगापुरास नेले. गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात नेले. त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता. त्या वृक्षाजवळ एक घर होते, पण ते पूर्ण ओसाड होते. त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर असा ब्रह्मराक्षस होता. तो माणसांना ठार मारून खात असे. सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे. त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे. श्री गुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्री गुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, स्वामी, माझा उद्धार करा. मी घोर अंधारात बुडालो आहे. आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आपण प्राणीमात्रांवर दया करणारे आहात, म्हणून माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. श्री गुरूंनी त्याची आर्तता ओळखली. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले. त्याने श्री गुरूंच्या चरणांवर लोळण घेतले. श्री गुरु त्याला म्हणाले, तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर. तू मुक्त होशील. तुला
पुनर्जन्म मिळणार नाही. श्रीगुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला. तेथे स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, अहो, आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रयमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. आपले भाग्य थोर म्हणूनच त्यांचे चरण दर्शन लाभले. राजाने गाणगापुरात श्रीगुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला. श्रीगुरू त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा अर्चा करीत असे. श्रीगुरू नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व मध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधीकधी तो राजा श्रीगुरूंना पालखीत बसून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणत असे. वास्तविक श्रीगुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती, पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता. श्रीगुरूंचा भक्त होता. परमेश्वर भक्ताधीन असतो, म्हणूनच श्रीगुरू राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मान देत असत. श्रीगुरू मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. त्यावेळी कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता. तो 3 वेद जाणणारा होता. तो श्रीगुरू नरसिंहांचा परमभक्त होता व तो नित्य नरसिंहाची मानसपूजा करीत असे. श्रीगुरू नरसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली. तो स्वतःशीच म्हणाला, हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीतून मिरवितो. याला काय म्हणावे? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची पालखीची काय गरज? हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्रीगुरूंनी अंतर्ज्ञानाने ओळखले. मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरवले. ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली, ती मी तुला सविस्तर सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन, ब्रह्मराक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय 23वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.